दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे। त्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या घरामध्ये अद्यापही कापसाचे बोंड सुद्धा आले नाही। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरात 5 ते 7 क्विंटल प्रमाणे कापूस येत होता। मात्र यावर्षी या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना आता बोंडअळीचाही सामना करावा लागत आहे। खरीप पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेले। आता रब्बी पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे। यावर्षी कपाशीवर देखील दरवर्षीपेक्षा 100% बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। तालुक्यातील सांगलोडी येथील शेकडो शेतकऱ्यांनी कपाशीवर ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केली आहे। शासनाने तातडीने सर्वे करून शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी यासाठी असंघटित कामगार संघाच्या वतीने तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कपाशी घेऊन धडक मोर्चा निघाला। शेतकऱ्यांचे येत्या 8 दिवसात सर्वेक्षण सुरुवात करावे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या घरात सडलेली कपाशी नेऊन टाकतील असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आलेला आहे। निवेदन देताना जिल्हाध्यक्ष विनय गावंडे, जिल्हा सरचिटणीस दीपक पारदे, जिल्हा उपाध्यक्ष विकी होले, अंजनगाव तालुका अध्यक्ष मुरलीधर केवटी, शहराध्यक्ष चंदू ढोले, दर्यापूर शहराध्यक्ष राहुल भूमर, उपाध्यक्ष योगेश हिंगणकर, तालुका उपाध्यक्ष निलेश सगणे, गणेश पाटील गावंडे, गजानन पाटील गावंडे, गजानन साखरे, विठ्ठल गावंडे, शेखर गावंडे, पवन वाकोडे, गणेश साबळे, अक्षय होले आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।